e to the power x plus 3 and g of x is equal to e to the power x plus 3 आणि काय रिक्वायर्ड व्हॅल्यूज सांगितलंय ते रिक्वायर्ड व्हॅल्यूज मी आता सॉल्व्ह करतो. लेट f of x is equal to त्यांनी कन्सिडर करायला सांगितलं x square plus 5, g of x कन्सिडर करायला सांगितलं e to the power x plus 3. देन पहिली व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे f of g of x म्हणजे f of x मध्ये जिथं जिथं x आहे तिथं तिथं g of x ची किंमत ठेवायची आहे. x आहे या जागी g of x ची व्हॅल्यू e to the power x plus 3 whole square. f of x मध्ये जिथं जिथं x आहे त्या त्या जागी g of x ची व्हॅल्यू x या जागी आहे त्या जागी g of x ची व्हॅल्यू प्लस 5 हे होईल a plus b whole square a square plus 2ab plus b square. कोएफिशिएंट 1 आहे ब्रॅकेट लिहायची काही गरज नाही प्लस 5 पॉवरचा पॉवर मल्टिप्लाय होईल e to the power 2x plus 6 into e to the power x 3 square 9 plus 5 14. हे आहे f of g of x ची व्हॅल्यू. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे g of f of x. g of f of x आता g of x मध्ये जिथं जिथं x आहे त्या त्या जागी f of x ची व्हॅल्यू पुट करायचं आहे e to the power x च्या जागी f of x. f of x काय आहे x square plus 5 e to the power x square plus 5 plus 3. इथं काही सॉल्व्ह करायची गरज नाही हेच आपला आन्सर राहील. त्यानंतर नाव f dash of x is equal to नाव f dash of x is equal to f of x ची तर हे किंमत आहे याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ x square plus 5 सिंपल टर्म आहे होल पॉवर 1 आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते मध्ये टर्म्स ऍडिशन मध्ये आहे डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ x square चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 5 being separate constant 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 हे होईल 2x. त्यानंतर g dash of x g of x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x plus 3. इथे टर्म्स ऍडिशन मध्ये आहेत होल पॉवर 1 आहे दोन्ही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होईल. e to the power x चा डेरिव्हेटिव्ह येईल e to the power x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 3 काय आहे सेपरेट कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आपल्याला उरेल इथं e to the power x. त्यानंतर द डेरिव्हेटिव्ह ऑफ f of g of x with respect to x in terms of f and g is
म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण सॉल्व्ह करायचं नाही, फक्त एफ आणि जीच्या टर्म्समध्ये. ते होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, हे होईल होल पॉवर 1 आहे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला, हे होईल एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, त्यानंतर मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स, हे होईल एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हला आपण जी डॅश ऑफ एक्स म्हणू शकता, जी डॅश ऑफ एक्स. त्यानंतर देअरफॉर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, एफ ऑफ जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे हे, याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू ई टू द पॉवर 2x प्लस 6 इंटू ई टू द पॉवर एक्स प्लस 14, 6 इंटू ई टू द पॉवर एक्स प्लस 14 होल पॉवर 1 आहे. डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होईल. हे होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 6 इंटू ई टू द पॉवर एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 14. हे झालं ई टू द पॉवर एफ ऑफ एक्सच्या टाईपचा टर्म. ई टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे होईल ई टू द पॉवर 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. इथं 6 कॉन्स्टंट बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल. इथं 14 सेपरेट कॉन्स्टंट आहे आणि सेपरेट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येते 0. हे होईल ई टू द पॉवर 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, त्याला ट्वाइस ऑफ ई टू द पॉवर 2x म्हणू शकता. 6 इंटू ई टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर x. त्यानंतर द डेरिव्हेटिव्ह ऑफ, आणि समोर जाऊन हे व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 0 काढायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲट x इज इक्वल टू 0. हे एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे, त्याला मी इथं समोर लिहितो 2 इंटू ई टू द पॉवर 2x प्लस 6 इंटू ई टू द पॉवर x. हे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 0. या व्हॅल्यूमध्ये जिथं जिथं एक्स आहे त्या जागी 0 पुट करू. 2 इंटू ई टू द पॉवर 2 इंटू 0, ते होईल 0 प्लस 6 इंटू ई टू द पॉवर 0. एनिथिंग टू द पॉवर 0, कोणत्याही व्हॅल्यूचा पॉवर 0 असेल तर त्या जागी आपण 1 लिहू शकता. हे होईल 2 इंटू 1 प्लस 6 इंटू 1, ते होईल 2 प्लस 6 इज इक्वल टू 8. Next question, the derivative of g of f of x with respect to x in terms of f and g is in terms of f and g. g of f of x चा डेरिव्हेटिव्ह in terms of f and g, म्हणजे अशा टाईपचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे सुरुवातीला. हे होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ g of f of x, हे होईल g डॅश ऑफ f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, हे होईल g डॅश ऑफ f of x इंटू f of x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. त्यानंतर
Therefore, derivative of g of f of x, ऍक्च्युअल g of f of x चा डेरिव्हेटिव्ह, g of f of x ची व्हॅल्यू आहे हे होईल g of f of x ची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह ऑफ g of f of x आहे e to the power x square plus 5 plus 3, e to the power x square plus 5 plus 3 e to the power f of x, सुरूला होल पॉवर 1 आहे, दोन्ही टर्म्स, या दोन्ही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होईल. जेव्हा या जागी येईल e to the power f of x, e to the power f of x into derivative of f of x, आणि 3 being सेपरेट कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह 0. हे होईल x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 5 काय आहे सेपरेट कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. 2x प्लस 0 त्या जागी उरते 2x, 2x इथं मल्टिप्लाय होईल 2x इंटू e टू द पॉवर x स्क्वेअर प्लस 5, समोरचा 0 लिहायची गरज नाही. हे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f of x. समोर जाऊन आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f of x at x is equal to -1 काढायचा आहे. at x is equal to -1, डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f of x at x is equal to -1 हे होईल 2 into -1 into e to the power -1 चा स्क्वेअर प्लस 5, 2 into -1 हे होईल